पूर्व प्रसंगी हनुमंते विनविले श्रीरामाते सारोने पारायण विधिते प्रसाद आमोते द्यावा स्वामी. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जोजी जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्राप्त प्रसंगी गौरीपुत्र गणेशाला वंदन करून, कौशल्या पुत्र प्रभू रामचंद्राला वंदन करून, अंजनी पुत्र हनुमंतरायाला वंदन करून, तसेच या ठिकाणी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात. कथेच्या अनुसंधानापूर्वी आज प्रतिपदा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा अर्थात नवीन वर्षाची सुरुवात. तसं पाहिलं तर तारखीच्या मानानं आपण 1 जानेवारीला नवीन वर्ष मानतो, परंतु खरं नवीन वर्ष आज आहे. कारण नवीन म्हणजे सगळंच नवीन असते. या वर्षामध्ये झाडं सुद्धा आपला जुना पोशाख सोडून देतात आणि नवीन पालवी धारण करतात. अगदी झाडा फुलापासून पालवीपासून तर सर्वच नवं असते, म्हणून याला नवीन वर्ष म्हणतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा या प्रतिपदेला रामायणामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. प्रभू रामचंद्रानंही सुद्धा त्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रवेश केला होता, म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे. आणि आजची सेवा योगायोगानं आमच्या गुरुवार आमच्या जिल्ह्याला आली, त्यातही आमच्या वाट्याला आली. आज म्हणजे या नवीन वर्षाचं स्वागत पावसानंही केलंय. पाऊसही आपल्या आनंदामध्ये सामील झाला. कथेचं अनुसंधान असं आहे, प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाल्यानंतर राज्याभिषेक सोहळ्याला आलेल्या सर्व देवसुरवर असतील, वानर असतील, सर्व जितपती असतील, सर्व देशोदेशीचे राजे महाराजे ऋषी महामुनी या सर्वांना त्या ठिकाणी जे प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास झाला, त्या वनवासानंतर जे वनवासामध्ये जो उपवास झाला, त्या उपवासाचं जे पारणं आहे ते पारणं सोडण्यासाठी हनुमंतानं सर्व त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला विनंती केलेली आहे की प्रभू रामचंद्र आता या ठिकाणी सर्वांना एकदा शेष प्रसाद या ठिकाणी द्या आणि तो शेष प्रसाद घेऊन आम्ही आपापल्या स्थळी जाऊ, अशी विनंती प्रभू रामचंद्राला केल्यानंतर प्रभू रामचंद्र ही आता त्या ठिकाणी हनुमंताला काय बोलतात आपण ऐकू. सौमित्राणी भरत जानकी माते समवेत पारणे सारोनी निश्चित करावे तृप्त सकळांशी. आणि बघा, हनुमंतानं प्रभू रामचंद्राला विनंती केलेली आहे की प्रभू रामचंद्रा, या 14 वर्षाच्या वनवासामध्ये तुमच्या सोबत असणारे तुमचे बंधू म्हणजे सौमित्र अर्थात लक्ष्मण आणि माता जानकी माता हे सोबत होते, परंतु त्याचबरोबर इकडं नंदीग्रामामध्येही तुमचे छोटे बंधू असणारे भरत, हे भरतही 14 वर्षे यांनीही या ठिकाणी व्रत धारण केलं होतं. त्यांनीही त्या ठिकाणी 14 वर्षाचा उपवास घडला आणि या सर्वांसमवेत हे आपलं पारणं जे हे पारणं सोडावं आणि सर्व देवसुरवरांसोबत या सर्वांना या ठिकाणी तृप्त करावं, अशी विनंती हनुमंतानं प्रभू रामचंद्राला केली. ब्रह्मादी सूरपंक्ती प्रसादाची वाट पाहती, निज सेनेचे सेनापती आकांक्षिती सुमंत दादिक. पहा, या शेष प्रसादाची वाट म्हणले कोण कोण बघते, कोणाकोणाची इच्छा आहे की या ठिकाणी रामचंद्राच्या सोबत आम्हाला काहीतरी प्रसाद मिळावा,
म्हणून ब्रह्मादील सगळेच्या सगळे देव सुरवर लोक सुद्धा वाट पाहतात. बघा त्या कृष्ण अवतारामध्ये ब्रह्मदेव सुद्धा आणि सर्व देव सुरवर नदीमध्ये, यमुना नदीमध्ये मासे झाले होते बघा. फक्त त्या गोपाळांनी जेवण केल्यानंतर आम्हाला काहीतरी या ठिकाणी हात धुतल्यानंतर उचिष्ट मिळेल या आशेसाठी ते सर्व मासे झाले होते. असे या ठिकाणी अयोध्येमध्ये सुद्धा सर्व देवसुरवर ब्रह्मादेवासहित या प्रसादाची वाट पाहू लागले. पूर्ण जे प्रभू रामचंद्रासोबत जी वानर सेना होती, वानर सेनेचे मुख्य मुख्य जे सेनापती होते, त्या सर्व सेनापती सुद्धा, त्यामध्ये सुमंत प्रधान सुद्धा या प्रसादाची वाट पाहत आहेत असं हनुमंतराया प्रभू रामचंद्राला सांगू लागले. विभीषण सुग्रीवादी जन अंगद राजा आपण नळ नीळादी कपिगण प्रसाद पूर्ण वांछिती. आणि बघा म्हणले बिभीषण आहे, त्याचबरोबर सुग्रीव आहे, त्यानंतर आपल्या वानर सेनेचा जो युवराज आहे तो अंगद आहे, त्याचबरोबर नळ नीळ सर्वच्या सर्व वानर या ठिकाणी आणि या तुमच्या पारण्याच्या प्रसादाचा त्यांनाही लाभ व्हावा असं मला वाटतं. म्हणून हनुमंतराया भगवंताला प्रभू रामचंद्राला विनंती करू लागले. जांबवंत सुषण दधी सुख श्रीराम प्रसादा सकळिक अवघे असती साखा साक्षांत व्यासी आवश्यक सुखावी. आणि बघा म्हणले यामध्ये सर्वात वयोवृद्ध असणारे जांबवंत महाराज आहेत, त्यानंतर वालीचे जे सासरे आहेत ते सुषेण वैद्य आहेत, त्याचबरोबर दधिमुख आहेत. या सर्वांना म्हणले प्रभू रामचंद्रा या प्रसादाची आस लागलेली आहे. सगळेच्या सगळे त्या ठिकाणी या प्रसादाची वाट पाहत आहेत. म्हणून या सगळ्यांना सुख द्यावं, या सगळ्यांसोबत तुम्ही प्रसाद घ्यावा, शेष या ठिकाणी सर्वांना द्यावं अशी विनंती हनुमंतानं प्रभू रामचंद्राला केली. म्हणून घातले लोटांगणा ते देखोनी सकळ जण सोये झाले सुखे कदना हनुमंते विधान साधिले. आणि बघा म्हणून या ठिकाणी हनुमंतानं प्रभू रामचंद्राच्या चरणावर लोटांगण घातलं. भगवंता माझी इच्छा आहे आणि ही इच्छा तुम्ही ऐकावी. आणि हे हनुमंताचं लोटांगण आणि हनुमंत प्रभू रामचंद्राला बोललेले बघून सगळ्या त्या ठिकाणी असणाऱ्या देव लोकांना आनंद झाला, सगळ्या वानरांना आनंद झाला, सगळ्यांनाच त्या ठिकाणी आनंद झाला आणि स्वतः त्या ठिकाणी सर्वजण सुख त्या ठिकाणी मानू लागले. बरंच झालं म्हणले, आपल्या मनात जी गोष्ट होती तीच गोष्ट हनुमंतानं प्रभू रामचंद्राला मागितली. कारण बघा आपल्याला कधी कधी वाटतंय, एखाद्या घरी आपण पाहुणे गेलो की आपल्या मनात असते आपल्याला भूक लागलेली आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी म्हणायला पाहिजे जेवून जा म्हणून. मग जर जेवून जा म्हणले तर आपण लगेच जेवायचं असा विचार करून जातो. आणि त्या ठिकाणी त्या माय माऊलीनं जर विचारलंच नाही तर मग डिसमोड होतो. परंतु ती माय माऊली जर म्हणते नाही जेवाच हो थोडं, तेव्हा मात्र मनाला अतिशय आनंद होतो. अशी सगळे देव सुरवर किंवा हे सगळे ऋषीगण, सगळी वानरसेना सगळ्यांच्या मनात होतं की आता भगवंतानं आपल्याला सगळंच्या सगळं तर दिलं, पण आता यांच्या सोबत थोडस जेवण वगैरे करून जावं उपाशी जाण्यापेक्षा. ही सगळ्यांच्या मनातली जी इच्छा होती ती हनुमंतानं बोलून दाखवली. म्हणून सर्वांना या ठिकाणी आनंद झाला. आम्ही मनो श्रीरामचंद्र वस्त्रे भूषणे अलंकार देवोनी बोळविले सत्वर निजनेश सादर न देची. आणि पहा या सगळ्यांना काय वाटू लागलं,
म्हणले प्रभू रामचंद्रानं आम्हाला वस्त्र दिलं, भूषण दिले, अलंकार दिले, सगळ्यांची बोळवण केली, सगळं दिलं म्हणले. पण नेमकं जेवणातच विसरले किंवा जेवणासाठीच काही बोलले नाही. सगळं दिलं आणि फक्त जेवायच्या बद्दल काहीच गोष्ट म्हटले नाही, असे या सगळ्या देव लोकांना वाटू लागलं. म्हणजे लग्नामध्ये सगळा मान सन्मान सगळ्या गोष्टी केल्या आणि पंक्तीचं नावच कोणी घेईन, अशी या सगळ्या देवचूरवर किंवा या ठिकाणी असणाऱ्या वानर लोकांना वाटू लागलं, देवानं तर सगळं दिलं आपल्याला, जेवायचं कधी आहे, जेवायची वेळ, जेवायचा टाइम टेबल हे तर काही इथं दिसच नाही, किंवा इथं काही वारासारी दिसणं, स्वयंपाकघरही दिसणं, अशी सगळ्यांना त्या ठिकाणी चिंता वाटू लागली. पण ती चिंता आता मात्र हनुमंतानं दूर केली, कारण हनुमंतानं भगवंताला जी मागणी मागितली त्यामध्ये मात्र आता नक्की आपल्याला जेवायला मिळणार, याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. ते आमचे सकळ चिंता भली निरसली हनुमंता, प्रसन्न करो रघुनाथा, शेष तत्वता मागितले. आणि बघा, ही सगळी म्हणले चिंता आमच्या मनात होती की आता आपल्याला जेवायला मिळणार का नाही. सगळं आपल्याला मिळालं भगवंताकडून, पण जेवणाचे विषयी कोणी काही बोललं नाही. पण आता ही सगळी मनामध्ये जी असणारी चिंता होती ना, ती चिंता मात्र आता हनुमंतानं निरसवली म्हणले. आणि भगवंताला प्रभू रामचंद्राला प्रसन्न करून शे सर्वांसाठी मागितलं म्हणले. एकटे हनुमंतासाठी, हनुमंत एकट्यासाठी नाही म्हणले की देवा आता हे सगळ्यांचं झालं, सगळ्यांना वाट लावू आणि आपण दोघ जण जेवण करू, असं नाही. सर्वांची इच्छा आहे आणि सर्वांना तृप्त करायचं काम या ठिकाणी तुम्ही करा, असं जेव्हा म्हटल्यानंतर सर्वांना आनंद झाला. आणि आनंदामध्ये ते काय करतात ऐका. मन निहारी खेले समग्र, आनंदे करोनी जय जयकार, नामे गरजनले अपार, चराचर दुम दुमिले. बघा, जे म्हणतात ना, म्हणजे त्या दुखन करायला खाऊ वाटलं आणि डॉक्टरांनी तेच सांगितलं. आपल्या मनात जे होतं तेच हनुमंतानं मागितलं. काय आनंद झाला त्या सर्वांना, सगळेच्या सगळे हरकून गेले आणि त्या ठिकाणी सर्वांनी जय जयकार केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय, अशा प्रकारचा जो गजर केला, त्या गजरानं म्हणले सगळं जे अंबर आहे किंवा जे सगळं चराचर आहे सगळं दुमदुमून गेलं. कारण त्या अयोध्येमध्ये येणारे लोक किंवा आलेले लोक ते काही थोडे थिडके नव्हते. त्या सगळ्यांच्या गजरामुळं, सगळ्यांच्या प्रभू रामचंद्राच्या नावाचा ज्यांनी गजर केला त्या सगळ्यांच्या गजरामुळं पूर्ण चराचरात दुमदुमून आवाज गेला. अशा प्रकारचा आनंद त्या अयोध्येमध्ये आहे. देखोनी सकळांचा उत्साह, संतोषला राम राव, सकळ शेषी आदर पाहो, सुर समुदाय ब्रह्मादी. आणि बा सगळ्यांनी जेव्हा जय जयकार केला त्यावेळी प्रभू रामचंद्राला अतिशय आनंद झाला, संतोषला रामराव, सगळ्यांचा उत्साह पाहिला. अरे हे जेवणासाठी किती उत्सुक आहेत, या आपल्या या ठिकाणी मिळणाऱ्या प्रसादासाठी किती उत्सुकता आहे यांच्या मनामध्ये. सगळ्यांचा त्या ठिकाणी या शेषासाठी किंवा या प्रसादासाठी जो आदर आहे तो किती मोठा आदर आहे, याचा सर्वांना त्या ठिकाणी भगवंताला म्हणजे प्रभू रामचंद्राला आनंद झाला. आणि सगळे सूर समुदाय असतील किंवा ब्रह्मदेव असतील सगळेच्या सगळे त्या ठिकाणी आनंदित झाले. वानरे तारी आळुकी, लुलू करीत प्रसाद विखी, त्यासीने करिता पै सुखी, अत्यंत दुःखी होतील. आणि पहा, प्रभू रामचंद्र मनात विचार करू लागले, ही वानरांची जात कशी आहे, तरी खाण्यासाठी खूप लुसलुस करणारी आहे. कारण यांना बघा फळं असतील किंवा तुम्ही बरंच काय असेल त्यांना, त्या वानरांना ते बघा किती खाण्यासाठी हे करतात. कारण
आपल्या हनुमंतानं सुद्धा लंकेमध्ये जी अशोक वनामधली जी पूर्ण झाडं त्या ठिकाणी विध्वंस केला होता, तर ते विध्वंस करण्यामागं फक्त एकच कारण होतं की तो त्या ठिकाणी असणाऱ्या अशोक वनातल्या अनेक प्रकारच्या झाडावर असणारी जी फळं आहेत, या फळांसाठी आता काही दिवसानंतर जे वानर सैन्य लंकेमध्ये येईल आणि लंकेमध्ये आल्यानंतर भगवंताला सहकार्य करायचं सोडून या फळामध्ये गुंततील, हे हनुमंताला माहित होतं. म्हणून हनुमंतानं त्या अशोक वनाचा विध्वंस केला होता. एकही झाड त्या ठिकाणी ठेवलं होतं. कारण देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, एकदा आपण भगवंताची साथ धरली ना, त्याचंच काम अगोदर करायचं आणि त्यानंतर मग आपल्याला पोटासाठी लागल ते बघू आपण. परंतु आपण उलट आहे आपलं, आधी पोटोबा आणि नंतर विठोबा. पण तसं नाही, वानर जातीनं सुद्धा अगोदर भगवंताचं काम आणि त्यानंतर मग आपलं. असं या ठिकाणी पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी मनात विचार केला की हे वानरच शेष मिळावं म्हणून फार आसक्त आहेत, फार लोभी आहेत आणि यांना हे मिळायलाच पाहिजे. यांना जर आपण सुखी नाही केलं तर ते नक्की दुःखी होतील. अशा प्रकारचा विचार प्रभू रामचंद्रांनी वानराविषयी केला. लौकिक अपवाद गहन श्रीराम कार्या लागी जाण, जीवित्व तुच्छ करोनी पूर्ण निज प्राण वेचिले. आणि बघा, लोकांमध्ये जी चर्चा आहे म्हणले, अशा प्रकारची चर्चा आहे की या सर्व वानरांनी प्रभू रामचंद्राच्या सोबत किंवा प्रभू रामचंद्राच्या या कार्यासाठी आपल्या जीवाला तुच्छ मानलं, आपल्या प्राणाची सुद्धा पर्वा केली नाही. प्राण जाये पर वचन न जाये, अशा पद्धतीनं जे भगवंताला एकदा सांगितलं ना, भगवंता तुमचं आम्ही काम करणार, तर आमचा प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही, तुमचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. अशी या वानरांनी आपल्या जीवाला सुद्धा तुच्छ मानलं भगवंताच्या कामाच्या समोर. आणि अशी लोकांमध्ये चर्चा आहे म्हणले. आणि आपण जर या ठिकाणी यांना नाराज केलं तर ते चालणार नाही. हा लौकिक भगवंतानं ओळखला आणि आता काय बोलतात ऐका. त्यासी भूके तळमळीत प्रसादने तीर गुणात, बोळविले निज भक्त हीन वृत्ती धरोनिया. आणि बघा, भगवंतानं विचार केला, उद्या लोक म्हणतील ज्या वानरांनी भगवंताच्या कार्यामध्ये आपल्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही, सर्वच्या सर्व भक्तगण जे हे वानर झाले, या सर्व भक्त कसे होते, अत्यंत, सीताराम महाराज माईक बंद करा, अत्यंत हे सगळीच्या सगळी वानर मंडळी त्या 14 वर्षाच्या काळामध्ये किंवा लंकेमध्ये गेल्यानंतरच्या काळामध्ये रावणासोबत युद्ध करत असताना भुकेने अतिशय व्याकुळ होऊन गेले. आणि अशा भुकेल्या व्याकुळ झालेल्या वानरांना भगवंतानं म्हणले या ठिकाणी या अयोध्येमध्ये आणलं आणि त्यांना जेवून घालताच वाटायला लावलं. अशा प्रकारची लोक उद्या चर्चा करतील, म्हणून या ठिकाणी भगवंतानं तो विचार केला. आणि अजून काय विचार करतात ऐका. ऐसे लोकाचे अपवाद माथा बैसती अगाध, विचार करो निया शुद्ध भक्तवृंद सुखाओ. आणि बघा, असा भगवंतानं विचार केला म्हणे लोक काय म्हणतील, या लोकांचे अपवाद असे, ही लोकांनी जी निंदा केली ही सगळीच्या सगळी म्हणले माझ्या माथ्यावर बसेल. लोक वेडवाकडं बोलतील की आपलं काम करून घेतलं आणि उपाशीच हाकलून लावले. अशा प्रकारचा लोकांचा अपवाद आपल्याकडे आला नाही पाहिजे, असा शुद्ध विचार भगवंताने केला, प्रभू रामचंद्राने केला. आणि सर्व भक्तजनांना सुखी करण्याचा ठाम निर्णय घेतला. म्हणले या सगळ्यांना काही जरी झालं चालत, यांना या ठिकाणावरून उपवासी आपल्याला जाऊ द्यायचं नाही, यांना या ठिकाणी शेष द्यायचाच, असा विचार प्रभू रामचंद्रांनी केला.
ऐसे करोनी निश्चिता माता कौशल्या तोरित बोलोनी रघुनाथ विचार करीत ती येसी. आणि बघा या ठिकाणी असा मनामध्ये भगवंतानं विचार केला आणि विचार केल्यानंतर आता मात्र यांना आपल्याला उपवाशी जाऊ द्यायचं नाही, म्हणून आपली जी माता आहे कौशल्या माता, या कौशल्या मातेला आपल्याकडे बोलावलं आणि बोलवल्यानंतर कौशल्या मातेशी भोजनाविषयी किंवा यांना जीव घालण्याविषयी विचार विनिमय प्रभू रामचंद्र करू लागले. मिनले सूरवरांचे भार लोकपाळादी समग्र ब्रह्मानी पैशंकर सिद्धचारण गंधर्व. पहा भगवंतानं आपल्या मातेला कौशल्या मातेला आपल्या जवळ बोलवलं आणि सांगायला सुरुवात केली, माते या ठिकाणी या राज्याभिषेक सोहळ्यासाठी किंवा मी वनवासातून या ठिकाणी विजयी होऊन आल्यानंतर जे हे सर्वच्या सर्व देवांचे भार या अयोध्येमध्ये जमा झालेत, सर्वच्या सर्व लोकपाळ आलेत, नवे नवे ब्रह्मादेव आलेत, शंकर आलेत, सगळे सिद्ध चारण गंधर्व सगळेच्या सगळे या ठिकाणी आलेत. आणि आता हे आलेल्यांना काय करायचंय, मातेला पुन्हा काय बोलतात प्रभू रामचंद्र ऐका. चित्ते वित्ते जे जीविते सरोनी निश्चिते वानर्या मा केले सरते निज विजया ते देवोनी. आणि पहा हे सर्वच्या सर्व या ठिकाणी आलेच, पण याच बरोबर या ठिकाणी असणारे जे वानर आहेत, या सर्व वानरांनी आपलं चित्त असल, आपलं जीवन असल, आपलं सर्वस्व या ठिकाणी अर्पण केलं माझ्यासाठी. माझी भक्ती त्यांनी केली आणि यांच्यामुळेच मला विजय प्राप्त झाला. माते ही माझी जी ख्याती आहे, माझा जो प्रताप आहे, माझं जे हे नाव मोठं तुला या ठिकाणी दिसतंय, हे सर्वांच्या पाठीमागे या वानरांचा खूप मोठा वाटा आहे, असं त्या ठिकाणी आपल्या मातेला कौशल्या मातेला ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र बोलतात. त्रैलोक्यात माझी ख्याती व्हावया कारण मुख्य जुत्पोती त्यासी द्यावया निज तृप्ती पाक निष्पत्ती करावी. आणि बघ माते या ठिकाणी या त्रिभुवनात स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये ही माझी ख्याती झाली, जे माझा प्रताप या ठिकाणी माझं जे नाव झालंय ना, हे नाव होण्याचं मुख्य कारण म्हणजे हे वानर आहे. ब्रह्मा शिवा सुरगणा लोकपाळेसी पाक शासना पाहुणेर रघुनंदना निजानंदे जन करावा. आणि बघा या ठिकाणी म्हणले ब्रह्मदेव आलेत, शंकर आलेत, इंद्र आलेत, हे सर्वच्या सर्व जे देव सुरवर आलेत ना, हे सगळे आपल्या रघुनंदनाचे म्हणजे प्रभू रामचंद्राचे पाहुणे आहेत आणि सर्वच्या सर्व या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून या सर्व पाहुण्यांना आपण तातडीनं आणि लवकरात लवकर आनंदाने पाहुणचार करावा अशी विनंती आपल्या आईला जगन्माता कौशल्या मातेला प्रभू रामचंद्रानं केली. श्रीरामाचे आवडते वानर जीवाहून पडी येते साहे झाले श्रीरामाते आवडे त्या ते वाढीना श्रीराम जय राम राम. बघा कौशल्या मातेला किती आनंद झाला. हे जे वानर आहेत म्हणले, हे वानर हे आमच्या माझ्या प्रभू रामचंद्राच्या जीवापेक्षा मला जास्त आवडते झाले. बघा आपल्या मुलाची कीर्ती झाली आणि ज्यांच्यामुळे झाली त्यांचा खूप अभिमान आपल्या आईला वाटत असतो. म्हणून प्रभू रामचंद्रापेक्षाही किंवा माझ्या जीवापेक्षाही मला आवडती ही वानर झाली.
म्हणून या माझ्या आवडत्या वानरांना माझ्या हाताने वाढण्याचं सौभाग्य मला या ठिकाणी होणार आहे. म्हणून माझ्या लेकराला, माझ्या प्रभू रामचंद्राला ज्यांनी सहाय्य केलं त्यांना मी आता आवडीनं जेवण वाढीन, अशा प्रकारचे कौशल्य मातेचे विचार या ठिकाणी गावबा काका आपल्याला सांगतात. भोवत्या सुरवरांच्या पंक्ती, मुनी सिद्ध ऋषी निचिंती, मध्ये माझा रघुपती, जेवी उड गण गणपती आकाशी, श्रीराम जय राम राम. बघा या ठिकाणी आता सगळीकडे म्हणजे सर्वभोवती सर्व देवांच्या पंक्ती बसतील आता मी स्वयंपाक केल्यानंतर, आणि त्याचबरोबर म्हणले मुनी बसतील, काही सिद्ध ऋषी बसतील, काही त्या ठिकाणी असणारे आलेले सर्वच्या सर्व देवलोक बसतील, सर्व वानर सेना बसेल, आणि ते सर्व बसल्यानंतर मध्यभागी माझा मुलगा, माझा प्रभू रामचंद्र रघुनंदन बसेल. आणि तो बसल्यानंतर कसा दिसेल, जसा म्हणले सगळ्या चांदण्यामध्ये चंद्र शोभावा अशा प्रकारचा माझा प्रभू श्रीराम शोभेल, अशा प्रकारची भावना कौशल्य मातेची गावबा काका आपल्याला ओवीतून सांगतात. वत्रवधी इंद्र पूजा, सुरवर करीती जैशा ओजा, तेवी भोजनी रघु राजा, निज पूजा पूजिना, श्रीराम जय राम राम. आणि बघा ज्यावेळी म्हणले इंद्राने वृत्तासुराचा वध केला होता आणि त्याचा वध केल्यानंतर त्यावेळी सर्व देवदेवतांनी इंद्राची पूजा केली होती, आणि ती पूजा करत असताना इंद्र त्या पूजे करत असताना अतिशय शोभून दिसत होता, कारण सर्वच्या सर्व देवसुरवर त्या एकट्या इंद्र राजाची पूजा करतात, आणि किती तो आनंदाचा सुख सोहळा असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी सुद्धा माझ्या रघुराजाची पूजा करीन, कारण या ठिकाणी काही कमी माणसं नाहीत, सगळेच्या सगळे ब्रह्मदेवापासून शंकर असतील, सगळेच्या सगळे देवसुरवर सिद्ध गंधर्व सगळेच्या सगळे आहेत, वानर सेना आहे, आणि या सर्वांच्या मध्ये माझा जेव्हा रघुराजा बसेल तेव्हा त्याची मी उत्तम प्रकारे अशी पूजा करीन, असं कौशल्य माता या ठिकाणी बोलतात. हेची माझे निज पूजन, षडसनी पजविन सदग्न, ऐकत यांचे लक्षण, निज विवंचन सांगेन, श्रीराम जय राम राम. आणि आता हे जे पूजन आहे म्हणले माझ्या रघुराजाचं, माझ्या भगवंताचं, माझ्या सावळ्या रामाचं पूजन मला करायचे, म्हणून याच्या पूजेसाठी किंवा या सर्वांना या ठिकाणी जेवण देण्यासाठी किंवा हे पारणं सोडण्यासाठी मी षडस प्रकारची या ठिकाणी उत्तम अन्न निर्माण करीन, आणि ते अन्न मी कसं तयार करीन किंवा ते अन्न कसं असेल, त्या अन्नाची लक्षणं कशी असतील तेही मी या ठिकाणी तुम्हाला सांगते, ऐका म्हणले. लेह पेय चोष खाद्य याचे नाव चतुर्विध, भक्ष भोजे जे विविध, जान षड विध येनेसी, श्रीराम जय राम राम. तर बघा आपण षडसान्न असं बऱ्याच वेळा ऐकतो, परंतु षडसान्न कसं असतंय किंवा त्याची लक्षणं काय असतात या ठिकाणी गावबा काकांनी आपल्याला सांगितलं. तसं पाहिलं तर हा खूप आध्यात्मिक विषय आहे आज, आणि मी आहे खूप नवीन, मला काही एवढं जमणार नाही सांगायला, पण लहान तोंडी मोठा घास, आज खूप सुंदर अशा प्रकारचा दिवस, योगायोगानं आलेली सेवा, आणि खूप सारी तज्ञ मंडळी आपल्या ग्रुपवर आहे, परंतु त्यांच्या समोर केलेलं धाडस, एक लहान बालकानं बोबड्या बोलात जे सांगेल ते त्यांनी ते नंतर मार्गदर्शन वगैरे करतीलच, कुठे चुकलेत काय चुकलेत, परंतु जशी जशी भगवंत बुद्धी देईल तशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करतो. काही चूक वगैरे झाली तर क्षमा असू द्यावी.
तर या ठिकाणी कौशल्य माता जे षडस अन्न तयार करणार आहेत त्या षडस अन्नाची लक्षणं सांगताना सांगतात की लेह्य, पेय, चोष्य आणि खाद्य या 4 प्रकाराला किंवा या 4 प्रकाराच्या अन्नाला चतुर्विध अन्न म्हणतात. आणि चतुर्विध अन्न जे आहे हे म्हणले भक्ष्य आणि भोज्य. जे खाणारे आहेत यास आणि जे वाढणारे आहेत या दोन्हींच्या म्हणजे या दोन्हींचा सहभाग यामध्ये असतो. म्हणून याला षडस अन्न म्हटलं जाते. आणि त्या अन्नाची अजून काय काय बारकावे आहेत ते आता मी पुढच्या ओळीत सांगतो म्हणले गावबा काका ऐका. साठून घेई जे पूर्ण तया नावले जाण प्राशन की जे घट घटून पेय संपूर्ण त्या नाव श्रीराम जय राम राम. आणि बघा जे चतुर्विध अन्न म्हटलंय त्यामधले 2 प्रकार या ओळीमध्ये सांगितलेत. एक लेह्य आणि एक पेय. तर ज्या पदार्थाला चाटून खाल्लं जाते त्याला लेह्य असं म्हणतात. आणि ज्या पदार्थाला घटाघटा प्राशन केलं जाते त्याला पेय असं म्हणतात. असं या 2 प्रकाराचं वर्णन या ठिकाणी गावबा काकानं या आपल्या ओळीमध्ये सांगतात. राहिलेले जे 2 म्हणजे त्यातले प्रकार आहेत त्याचं प्रकाराचं वर्णन पुढच्या ओळीत आहे. चोखून घेई जे रस थुंकून साडी जे बाकस तया नाव बोली जे चोष खाद्य विलास तो ऐका श्रीराम जय राम राम. आणि बघा एक तिसरा प्रकार या ओळीमध्ये सांगितलं की ज्या पदार्थाचा आपण रस शोषून घेतो आणि रस शोषून घेतल्यानंतर जो तोंडामध्ये जो आपल्या चोथा राहतो चोथा आपण फेकून देतो त्याला. उदाहरणार्थ आपण ऊस खातो. ऊस खाताना का आपण तोंडामध्ये ऊसाचं ते कांडकं घेतल्यानंतर आपण त्याला चावतो त्याच्यातला पूर्ण रस चोखून घेतो आणि त्या चोथ्याला बाहेर फेकून देतो. त्याला चोष्य म्हणायचं म्हणजे लेय पेय आणि चोष्य अशा प्रकारचे या सर्व पदार्थाला म्हणजे चोष्य असं म्हणतात. त्या चतुर्विध प्रकारातला तिसरा प्रकार सांगितला. आता चौथा जो आहे तो चौथा प्रकार आहे खाद्य. आणि तो खाद्याचा आनंद कसा असतो ते म्हणले ऐका म्हणले. खंडन पेशनादी समस्त पाकन करीता निश्चित जे खावयास उपयुक्त खाद्य बोलत तयासी श्रीराम जय राम राम. बघा लेय सांगितलं, पेय सांगितलं, चोष्य सांगितलं आणि खाद्य. तर खाद्य कसं असतंय तर ज्याला म्हणले कांडणं नसतंय दळणं नसतंय म्हणजे दळून कांडून तयार केलेलं नसते किंवा त्या दोन्ही प्रक्रिया न करता व न शिजवता येण्यासाठी किंवा न शिजवता जे खाण्यासाठी योग्य असते अशाला म्हणले खाद्य असं म्हणतात. असे चतुर्विध अन्नाचे जे 4 प्रकार आहेत लेह पेय चोष्य आणि खाद्य हे 4ही प्रकार आपल्याला या ठिकाणी गावबा काका सांगतात. विचित्र कोरा कियाची परी रोटी पोळी आदी उखरी या ते बोली जे चतुरी निज निर्धारी पे भक्ष श्रीराम जय राम राम. बघा कौशल्य मातेनं त्या ठिकाणी षडसान्न तयार करायला सुरुवात केली किंवा ते षडसान्न जे तयार करताना काय काय त्यामध्ये प्रकार आहेत ते सुद्धा या ठिकाणी गावबा काका सांगू लागले. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्यामध्ये रोटी त्याचबरोबर पोळी. रोटी आणि पोळी दोन्ही मध्ये अंतर आहे बरं. रोटी म्हणजे नुसती चपाती, पोळी म्हणजे पूर्णाची पोळी. तर अशा वेगवेगळ्या भाज्या रोटी पोळी इत्यादी तसेच जे अन्न खरबरीत असते किंवा ज्याला शहाणे लोक आवर्जून भक्ष्य असं म्हणतात अशा प्रकारची अन्न त्या ठिकाणी आपल्या कौशल्य मातेनं तयार करायला सुरुवात केली. क्षिप्राणी
मदन भोज्य म्हणती विचक्षण एव षडक्षाचे चिन्ह निज विवंचन सांगितले श्रीराम जय राम राम. आणि बघा या ठिकाणी कौशल्य माता म्हणतात की काही जी हुशार माणसं असतात, काही जी चतुर माणसं असतात, ते म्हणले खीर आणि भात यांना भोज्य असं म्हणतात. आणि असे हे षडकारणाचे लक्षण असतात म्हणले, त्याचे वर्णन करून या ठिकाणी मी सांगितलंय. असे या ठिकाणी कौशल्य माता आपल्याला सांगतायत. त्या रसांचे पाकविधान करीती राम माता सर्वज्ञ ऐकतयाचे लक्षण निज विवंचन अवधारी श्रीराम जय राम राम. आणि बघा अशा या 6 रसाने युक्त, षडरस म्हणजे 6 रस, त्यामध्ये आंबट, तुरट, खारट, गोड, कडू असे जे 6 रस त्याला षडरस म्हणतात. आणि अशा या 6 रसांनी युक्त स्वयंपाक बनवण्यासाठी ब्रह्मांड नायकाची माता, प्रभू रामचंद्राची माता कौशल्या ही सर्व जाणणारी आहे. भगवंताची आई म्हटल्यानंतर तिला काय म्हणजे सुग्रणपणा तिला काय शिकवावा. या ठिकाणी गावबा काका सांगतात या सर्वांची लक्षणं आपल्या कौशल्य मातेला माहित आहेत आणि त्याची सर्वची सर्व लक्षणं कौशल्य मातेनं आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. पुढं काय होतंय आपण ऐकू. पंक्ती बैसाल्या भूचर जळचर यक्ष किन्नर सिद्धचारण मुनीश्वर सुरवर अधिकरोनी श्रीराम जय राम राम. आणि बघा या ठिकाणी भगवंताची आई कौशल माता स्वयंपाक करायला म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय उशीर लागणार आहे. स्वयंपाक जसा त्या ठिकाणी आपल्या मनाभावातून करायचा तशा प्रकारचा स्वयंपाक आपल्या कौशल्य मातेनं पूर्ण तयार केला. तयार केल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे ताबडतोब पंक्ती बसल्या. कारण तुम्हाला माहिती आहे अगोदरच सांगितलं मी की सर्वांना वाटू लागलं आता सगळं झालं, फक्त जेवायला मिळायला पाहिजे. सर्वजण त्या ठिकाणी उत्सुक होते, सर्वांच्या मनामध्ये उल्हास होता, भगवंतासोबत आपल्याला जेवायला मिळणार. म्हणून लगेच ताबडतोब नुसतं सांगितलं की इकडं स्वयंपाक तयार झाला की ताबडतोब त्या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या पंक्ती बसल्या. त्यामध्ये मग देव असतील, दानव असतील, यक्ष, किन्नर अशा प्रकारचे वेगवेगळे सिद्ध चारण मुनीश्वर स्वर्गीचे मरुद्गण, इंद्रासोबत जे असतात मरुद्गण, ते सुद्धा या सर्वच्या सर्व पंक्तीला बसले. खेचर भूचर जळचर दानव मानव विकार राहिले होते समग्न श्रीरामचंद्र शेषाशी. आणि बघा तसेच या देव दानव शुद्ध चारण ऋषी सगळेच्या सगळे बसलेले असताना म्हणजे आकाशात वावरणारे म्हणजे त्याला खेचर म्हणतात, जमिनीवर राहणारे त्याला भूचर म्हणतात, पाण्यात राहणारे म्हणले त्याला जलचर म्हणतात. असे सर्वच्या सर्व म्हणजे जमिनीत राहणारे, आकाशात राहणारे आणि पाण्यामध्ये राहणारे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी जलचर, त्यामध्ये दानव असतील, सर्प असतील, हे सर्वच्या सर्व प्रभू रामचंद्रासोबतचा शेष भाग मिळावा म्हणून या ठिकाणी सगळेच्या सगळे तिथंच राहिले होते. अयोध्येतून कोणीच बाहेर गेलं नव्हतं. सगळ्यांना आशा होती की आपल्याला या ठिकाणी जर आपण थांबलो तर आपल्याला नक्की काही ना काहीतरी मिळणार आहे. अशा सगळे सगळे तिथं थांबूनच होते. म्हणून सगळेच्या सगळे पंक्तीला बसले. ब्रह्मादीर्षान लोकपाल सकळ जन श्रीरामे शेषाला गुण प्रति करोनी राहिले. बघा ब्रह्मदेव स्वतः भगवान शंकर सांब सदाशिव यांच्या सगळेच्या सगळे त्यांच्या सोबत असणारे लोकपाल प्रभू रामचंद्रासोबतचा शेष प्रसाद मिळावा म्हणून सगळेच्या सगळे प्रेमानं आवर्जून तिथं थांबले होते. कोणीच अयोध्या सोडली नव्हती.
प्रत्येकाला वाटू लागलं इथं जर थांबलं तर आपल्याला नक्कीच भगवंतासोबत काहीतरी खायला मिळेल, या आशेसाठी सगळेच्या सगळे, कारण तो सुख सोहळा म्हणजे त्याला काही साधी त्याचं वर्णनही या ठिकाणी करता येणार नाही, कारण भगवंत साक्षात भगवंताच्या पंक्तीला जेवण्याचा आनंद तो काही वेगळा नाही. त्याच्यासाठी ब्रह्माच्या सुद्धा तो आनंद मिळत नाही. स्वर्गीचे ती देवान मृत जन्म असतो. काय जाऊ निज प्रधानासी बिभीषण सुग्रीवासहित वानर गण पंक्ती बसविल्या सावधान मध्ये रघुनंदन शोभत राम राम राम. आणि बघा आपल्या प्रधानासह बिभीषण असल, सुग्रीव असेल, सगळ्या वानरांच्या पंक्ती बसल्या, सगळे जेवायला बसले. सगळ्या वानरांमध्ये प्रभू रामचंद्र मध्यभागी बसलेले आणि प्रभू रामचंद्र अतिशय शोभून त्या ठिकाणी दिसायलेत. कारण सर्वच देव सुरवर वानर सेना चौकून त्यांच्या प्रभू रामचंद्राच्या आजूबाजूला सभोवताल बसलेली आणि अतिशय मध्यभागी असे प्रभू रामचंद्र शोभून त्या ठिकाणी दिसू लागले. नबिता रंगनाची पंक्ती मध्ये शोभे निशापती देवी सुरखे चर पंक्ती मध्ये रघुपती आकाशगंगा म्हणजे छोट्या 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 चांदण्या असतात. आकाशगंगा असतात बघा, आकाश चांदण्याचे असे पट्टेच्या पट्टे असतात आणि त्या अतिशय शोभून दिसतात चांदण्या. परंतु त्या चांदण्याच्या मध्ये असणारा जो आहे तो त्या चांदण्याच्या मध्ये अतिशय शोभून दिसणारा असतो. तशा प्रकारची ही सर्वच्या सर्व देवलोक, सर्वच्या सर्व वानर, सर्व जुत्पती आणि या सर्वांच्या मध्यभागी असणारा रघुपती प्रभू रामचंद्र जसा चांदण्यामध्ये चंद्र शोभून दिसावा असा या सर्वांमध्ये प्रभू रामचंद्र शोभून दिसू लागला. मध्ये श्रीराम केवळ आवरण पंगती लोकपाळ प्रकाशे दीप प्रबळ राम गण निळाची ज्योती श्रीराम राम राम. आणि बघा मध्यभागी म्हणले प्रभू श्रीराम बसलेले आणि त्यांच्या कडेने अशी गोल प्रकारचा राऊंड, गोल प्रकारचा वेढा, सर्व देव दानव त्या ठिकाणी असणारे सिद्ध चारण गंधर्व सगळे वानर सगळे गोलाकार भगवंताच्या सभोवताल बसलेले होते. त्यामध्ये सर्व प्रकारचे लोक त्यावेळी सर्वत्र चैतन्याची ज्योती असावी अशा प्रकारचा घननीळ सावळा प्रभू श्री रामचंद्र सर्वांच्या मध्यभागी बसला आणि सर्वांवर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा प्रकाश पडला. अशा प्रकारचं गावबा काका सांगतात. कौसल्याचे भाग्य गण जिचा पुत्र रघुनंदन जे नेत्र लोक्य पावन निज जीवन विश्वाचे श्रीराम राम राम. या ठिकाणी ग्रंथाचे लेखक गावबा काका सांगतात की माता कौशल्याचं भाग्य कसे तर अतिशय भाग्यवान आहेत. माता कौशल्या खूप मोठं भाग्य असं गहन भाग्य आहे त्यांचं. कारण जिचा पुत्र प्रभू रामचंद्र श्री रघुनंदन असून त्याने म्हणले सगळं त्रिभुवन पावन केलेलं आहे. कारण या त्रिभुवनात कीर्ती, या त्रिभुवनाचा उद्धार करण्याचं काम भगवान प्रभू रामचंद्राने केलं आणि तो मुलगा जिच्या पोटी जन्मला अशा मातेचं भाग्य काय साधं असणार आहे का? आणि सर्वांच्या या त्रिभुवनातल्या सर्व भक्तांचं जीवन असणारा माझा रघुनंदन आहे. म्हणून या प्रत्येक मातेला अतिशय श्रेष्ठ दर्जाची धन्यता देतात. ऐका कौशल्याची परी परणाविधी श्रीरामचंद्री
वाढीत कौशल्या सुंदरी निज निर्धारी परेसी. आणि पहा या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की या कौशल्य मातेचं कौशल्य कसं आहे. हे जे पारणं सोडण्यासाठी कौशल्य मातेनं प्रभू रामचंद्राला आणि प्रभू रामचंद्रासोबत असणाऱ्या सर्वांना जेवण्यासाठी कौशल्य मातेनं स्वयंपाक केलेला आहे. आणि कौशल्य मातेनं या सर्वांना बसलेल्या ठिकाणी वाढण्यासाठी कौशल्य माता आता त्या ठिकाणी सावध झालेले आहेत. सर्वांना वाढण्याचं काम स्वतः ब्रह्मांड नायकाची आई म्हणजे कौशल्य माता करणार आहे. तिचं प्रेम, तिचा निर्धार किंवा तिचं ते वाढतानाच जे कौशल्य आहे ते म्हणले ऐका मी सांगतो. चैतन्य तेज अति चोखटे समभावे सुवर्ण ताटे आनंद रसे पूर्ण वाटे अपूर्ण खोटे आसे ना श्रीराम राम राम. आणि बघा चैतन्याच्या तेजाने अत्यंत शुद्ध सुवर्ण ताटप सांगितले त्या ठिकाणी.